इप्सित आणि समाधान. 70च्या दशकात दादर शिवाजी पार्कमध्ये लहानपण गेलेल्या तमाम मंडळींनी रविवारी सकाळी भाड्याने सायकली घेऊन त्या शिकून शिवाजी पार्कला चक्रा मारल्या असतील. मीही आमच्या सोसायटीच्या लिंबू गँगमध्ये होते, पण लहानपणी मला कधीच आत्मविश्वासाने सायकल चालवता आली नाही. मोठेपणी मात्र गिर्यारोहक मित्रांच्या नादाने मी सायकल विकत घेतली आणि वयाच्या 40शीला सायकल चालवू लागले. आधी घराच्या आसपास, मग थोडा परीघ वाढवत 5चे 10, 10चे 20, 30 किलोमीटर सायकल चालवू लागले. स्पीडची हाव अजिबात नाही आणि ट्रॅफिकमध्ये चालवण्याचा तिटकारा. पण नव्या मुंबईत राहत असल्यामुळे मोकळ्या रस्त्याचं, निसर्ग निरीक्षणाचं सुख घेता येऊ लागलं. आयुष्याच्या रोजच्या रहाटगाडग्यात शारीरिक कष्ट देणारे छंद जोपासले की 2 गोष्टी साध्य होतात: तंदुरुस्ती आणि निसर्ग किंवा परिसर भ्रमणाचा मनसोक्त आनंद. सायकल हातात आल्यापासून मुंबई आसपास वेगवेगळ्या ट्रिप करून झाल्या. कधी सायकलिंग ग्रुपच्या मित्रांबरोबर, तर कधी सोलो. असं लक्षात आलं की स्पोर्टमध्ये आपण स्वतःला काही उद्दिष्ट ठेवलं तर व्यायाम आणि प्रॅक्टिस करायला जोम येतो. त्यामुळे माझीच मी काही टार्गेट्स ठरवत असे. माझी 50शी जवळ येत होती. 50व्या वाढदिवशी काहीतरी शरीर आणि मनाला कस लावणारं साहस करायचं मनाने घेतलं. सातत्याने चालू असलेलं सायकलिंग ॲडव्हेंचरच करायचं ठरवलं. पण माझा वाढदिवस जून महिन्यात. महाराष्ट्रात किंवा कुठेही या दिवसात पावसात लांब पल्ल्याचं सायकलिंग करणं शहाणपणाचं नव्हतं. मग एक जागा सुचली जिथे पावसाचं प्रमाण नगण्य आहे. जगातला सर्वात उंच रस्ता जिथे आहे असा लडाखमधला खारदुंगला आपल्याला सर करण्याचा प्रयत्न करता येईल. पैशाचं बजेट जेमतेम, त्यात घराचं काम चालू असलेलं आणि त्यामुळे सरावाला पुरेसा वेळ देता येत नव्हता. तरीही जमेल तसा सराव सुरू केला. घराचं काम जोरात सुरू झाल्यामुळे दादरच्या आईच्या घरी जाऊन राहावं लागलं. आता आली का पंचायत, सराव करायचा कसा? सायकल दादरला आणली खरी, पण मुंबईत ट्रॅफिकमध्ये सायकल चालवायला आधी स्वतःला तयार करावं लागलं. इथे येण्याचा मोठा फायदा म्हणजे मला मलबार हिलच्या अत्यंत चढावाच्या रस्त्याचा पत्ता लागला, ज्याचा फायदा मला खारदुंगलाचा चढ चढायला नक्कीच झाला. जमेल तेवढा सराव वाढवून एक दिवस मी आणि माझा मुलगा नील लेहमध्ये दाखल झालो. तिथे भाड्याची सायकल मिळवून विरळ हवामानाची सवय करून घेत सराव चालू केला. आणि एक दिवस हैराण करणारी गोष्ट सुरू झाली, ती म्हणजे पाऊस. एक अख्खा दिवस तो भुरभुरत राहिला. लेहमध्ये पाऊस म्हणजे वर खारदुंगलामध्ये बर्फ. माझ्या वाढदिवसाच्या ॲडव्हेंचरला 2च दिवस राहिलेले. इतका उपद्व्याप करून घडवत आणलेलं माझं इप्सित साध्य होणार की नाही? वाढदिवशी पहाटे उठले तर आकाश मोकळं होतं. झपाट्याने तयारी करून सायकलला टांग मारली आणि खारदुंगलाच्या रस्त्याला लागले. मजल दरमजल करत एक स्थिर वेग पकडून साऊथ पुल्लू या खारदुंगलाच्या आधी 10 किलोमीटरवर असलेल्या आर्मी स्टेशनजवळ पोचतानाच बर्फ पडायला लागला. एव्हाना 12,000 फुटांवरून मी 16,000 फुटांवर पोचले होते. म्हणजे आयुष्यात पहिल्यांदाच इतक्या उंचावर सायकलनी आले होते. एकूण 4,000 फुटांचा चढ मी चढले होते. वर बर्फ पडत असल्यामुळे साऊथ पुल्लूच्या पुढे मला सायकल नेऊ देईनात. मीही आताताईपणा करणार नव्हते. मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केले होते. वाढदिवस कसा असावा याविषयीचं समाधान मला मिळालेलं होतं. भले माझं इप्सित अर्धवट साध्य झालं होतं तरी. यापुढे आत्ता नाही जाता येणार, हरकत नाही, परत येऊ की, अजून जास्त तयारी करून येऊ. काय, बरोबर आहे की नाही? एखादं तुमचंही असं काही इप्सित असेलच की. ते पूर्ण करण्यासाठी घेतलेल्या कष्टानं मिळणारं समाधान प्रयत्नच न केल्यानं येणाऱ्या अस्वस्थतेपेक्षा चांगलंच आहे की.